राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला। सकाळी 11 वाजेपासून मोदींच्या 6 महत्त्वाच्या बैठका। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद। आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। केंद्रीय माहिती मंत्री अश्विनी वैष्णव या पत्रकार परिषदेला संबोधित करणार। पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन, तर माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड। माजी एअर मार्शल पीएम सिन्हा हे देखील समितीत सहभागी, तर अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा समितीत सहभाग। पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार सुद्धा अलर्ट मोडवर। पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाइल्स तैनात। भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा, तर यावेळी हल्ल्यात दहशतवादी फारूक अहमदचा सहभाग उघड। फारूक अहमद लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर। भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याचा दावा। पुण्यातल्या श्रीजित रमेशन यांच्या माहितीवरून एनआयए तपासाला वेग, तर हल्ल्याच्या 3 दिवस आधी व्हिडिओमुळे तपासाला गती। रमेशन यांची एनआयएकडून आता चौकशी। पहलगाम हल्ल्यासंदर्भात एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर, तर हल्ला पूर्णपणे रणनीती आखून केल्याचं उघड। परिसरातील एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर दहशतवाद्यांनी 7 जणांना ठार मारलं। पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, हल्ल्याच्या आधी शत्रू 10 वेळा विचार करेल। नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची दरपोक्ती, तर मरियम नवाज या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री। तर आमच्याकडे तुमच्या आधीपासूनच अणुबॉम्ब, फारूक अब्दुल्लांचे जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, पाकचा मंत्री अताउल्ला तरारचा मोठा दावा। एनआयएचं पथक पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये दाखल, तर पहलगाम पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 100हून अधिक नागरिकांची चौकशी। तर काश्मीर पोलीस, एनआयए आणि फॉरेन्सिक टीमकडून स्थानिकांची चौकशी सुरू। दरम्यान फोटोग्राफर, घोडेस्वार, हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा कसून चौकशी। एनआयएची टीम बैसरन व्हॅलीतील घटनास्थळी दाखल। एनआयएचे पथक उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह घटनास्थळी पोहोचलं। घटनास्थळी 3D मॅपिंग करण्यासाठी टीम दाखल। पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापत्या सुरूच, तर नौशेरा सुंदरबनी भागामध्ये पाकिस्तानकडून चौक्यांवर रात्री गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानच्या शेअर बाजारात सुद्धा युद्धाची भीती। पाकिस्तानी शेअर बाजार 2500 अंकांनी घसरला, तर 2 तासांमध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान। ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध। दहशतवाद संपवण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याचंही आवाहन। पहलगाममधील हल्ला सुनियोजित आणि समन्वयित असल्याची ब्लॅकमन यांची प्रतिक्रिया। एलओसीवर सतत गोळीबार सुरू, सतर्कतेचा इशारा। रुग्णवाहिका, रुग्णालयं आणि आरोग्य कर्मचारी तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क राहण्याचेही आदेश। संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न। संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा। पाकिस्तानचे भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच आता फटका बसणार, तर हवाई शुल्क याचा स्रोत बंद। दररोज $7 लाख नुकसान। अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी। 29 एप्रिलपर्यंत भारतातनं पाकिस्तानला 786 नागरिक परत गेले, तर 29 एप्रिलपर्यंत पाकिस्तानहून भारतात 1616 नागरिक आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। बीकेसीमधील वेव्हज परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, तर 1 ते 4 मे रोजी या दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा हा कार्यक्रम। पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं। 27 युट्यूब चॅनल्स बंद केली, ही कसली कारवाई? प्रधानमंत्र्यांनी गृह खात्यावर कारवाई केली पाहिजे। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। पंतप्रधानांनी अमित शहांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। सरकारचा मंत्री चुकल्यास त्याला बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम। अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। नागपुरात एकूण 4,000 पाकिस्तानी, 2,000 पाकिस्तानी नागरिकांकडे लॉंग टर्म व्हिसा, तर 2,000 पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व घेतलं। सिंधी समाजाचे नेते विकी कुकरेजा यांची माहिती।
जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 405 पाकिस्तानी सिंधी समाजाच्या नागरिकांचं वास्तव्य, जिल्हा पोलीस दलाच्या पडताळणीमध्ये माहिती समोर. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत 6 पाकिस्तानी हिंदू नागरिक, तर सर्व नागरिकांकडे दीर्घकालीन व्हिसा असल्यानं भारतात राहू शकतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 56 पाकिस्तानी नागरिक, तर शहर आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य. 56 नागरिकांपैकी कुणीही परत जाणार नसल्याची माहिती. पाकिस्तानी नागरिकांसोबत बांगलादेशांना सुद्धा देशाच्या बाहेर काढा. ठाकरे गटाच्या नागपूर जिल्हा प्रमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल महाराष्ट्रातनं नष्ट करा. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल नष्ट करण्यासाठी कडक धोरण आखण्याची सुद्धा मागणी. मुंबई पोलिसांकडून काश्मीरमधून एका आरोपीला अटक, तर सायबर गुन्हेगारांना बँक खातं वापरायला दिल्याचा आरोप. तजमुल अकबर सोफी असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. 1 कोटीहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी शिफ्ट, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर त्यांचा गृहप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजाला 10वीत 92% मिळाले. आयसीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर. अमृता फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती. भाजपच्या सोलापूर शहराध्यक्षपदासाठी आज निवड होण्याची शक्यता. विद्यमान शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्यामध्ये चुरस. भाजप सरचिटणीस राजेश पांडे आणि निरीक्षक नीता केळकरांच्या उपस्थितीत निवडीसाठी बैठक. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. वर्ध्यामध्ये विमाशी संघाची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सहविचार सभा, तर शिक्षक आमदारांच्या सभेत 12 प्रकरणं निकाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर प्रवरा साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचाही आरोप. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफी प्रकरणी राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावरून दूर केलं पाहिजे. बोगस या ठिकाणी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा विखेंवर निशाणा. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांच्या पुनरावलोकनासाठी आता निधी जाहीर, तर 18,800 योजनांच्या पुनरावलोकनासाठी 8,920 कोटींचा निधी. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार. चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं घेतला निर्णय. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा उद्या निकाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. उद्या सकाळी 10 वाजता निकाल जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांचा आज सेवेतील शेवटचा दिवस, तर फणसाळकरांच्या निवृत्तीनिमित्त पोलिसांकडून मानवंदना, तर मुंबई पोलीस दलामध्ये काम करण्याची संधी मिळाली हेच समाधान असल्याची प्रतिक्रिया. देवेन भारती मुंबईचे आता नवे पोलीस आयुक्त. फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद. देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त. शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर ठाकरे बंधू एकत्र येण्याचे पोस्टर झळकले, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी झळकावले पोस्टरवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि यांच्यासह बाळासाहेबांचाही फोटो. भाजपच्या मनमाड शहराध्यक्षपदी संदीप नरवडेंची फेरनिवड. नरवडेंकडून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन. कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार. एसटी महामंडळाच्या नव्या पोर्टलची चाचणी सुरू. पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करण्यात येणार. रुपया 19 पैशांनी घसरून आता 85.5 प्रति डॉलरवर, तर डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक चलनावर याचा दबाव. 6 प्रमुख चलनाच्या तुलनेमध्ये अमेरिकन डॉलर निर्देशांक 0.11% वाढून 99.34 वर पोहोचला. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. 6,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश मिळणार, तर निवासी शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणार. स्पर्धा परीक्षा, सैन्य भरतीसाठी सुद्धा मूलभूत प्रशिक्षण देणार. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार. मुंबईत आमरण उपोषण होणार. मनोज जरांगेंची माहिती. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी घेतली सीपी राधाकृष्णन यांची भेट. तुर्की देशानं पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केल्यासंदर्भात राज्यपालांना पत्र दिलं. तुर्कीसोबतचे पर्यटन आणि द्विपक्षीय संबंध बंद करण्याची राहुल कनाल यांची मागणी. आयएएस अधिकारी सुजाता चतुर्वेदींची यूपीएससी सदस्यपदी आता निवड, तर यापूर्वी सुजाता चतुर्वेदी यांनी क्रीडा मंत्रालयाच्या सचिव म्हणून सुद्धा काम पाहिलं.
साताऱ्याच्या माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांचं भव्य स्मारक उभारण्याचा शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करण्याचाही निर्णय। तर शिवेंद्रराजे भोसले यांनी पर्यटनाच्या दृष्टीनं विविध उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली। रत्नागिरीमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त हापूस आंब्याची आवक वाढली। स्थानिक बाजारात आंब्याची रेलचेल, तर 1 डझन हापूस आंब्याला 500 ते 700 रुपयांचा भाव। राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश निश्चित। 3 तारखेला मुंबईत दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। उद्या अजित पवारांची राष्ट्रवादी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणार। शरद पवार, ठाकरे यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण। वरळीतील जांभोरी मैदानामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या कार्यक्रम। दरम्यान कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस उद्या साजरा होणार। महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीमध्ये विविध उपक्रम साजरे केले जाणार। तर याचवेळी महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। नागपुरात संस्था चालकांकडून पत्नी, मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेत नियुक्ती, बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही नवी बाब समोर। तर संस्था चालकांकडून गैरवापर। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीपुळेमधील गणपतीला हापूस आंब्याची आरास। नागरिकांची या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी। अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरची अंबाबाई या ठिकाणी दर्शनाला गर्दी। त्या ठिकाणी कोल्हापुरात अक्षय तृतीयेनिमित्त वाहन खरेदीला पसंती। शोरूम बाहेर गाडी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू। अक्षय तृतीयेनिमित्त धुळ्यामध्ये सोनं खरेदीचा उत्साह। सोन्याचे दर प्रतितोळा 96,000 रुपयांवर पोहोचले। तर नागरिकांची सराफा बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी। वाशी गावामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त पालखीच्या दर्शनावरून 2 गटात हाणामारी। दोन्ही गटांकडून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 7 जणांविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर अपघात। एसटी बसनं दुचाकीस्वाराला चिरडलं। अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। महात्मा फुले पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतलं। कोल्हापूरच्या नृसिंगवाडीमध्ये कृष्णा नदीत बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचले। तर वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे मुलांना जीवदान। कोल्हापूरच्या सौनिक टाकळी या ठिकाणी बोकडाच्या कानावर अल्लाह आणि मोहम्मद असल्याचा मालकाचा दावा। तर विक्रीसाठी मालकानं 25 लाखांची बोली लावली। यवतमाळमधील वसतिगृहाला सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली भेट। मुलींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च देणार असल्याचं हर्षदीप कांबळेंचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये सीईटी परीक्षेत प्रश्न चुकीचे असल्याचा आरोप। गणिताच्या पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्न चुकीचे, विद्यार्थ्यांचा आरोप। तर परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थी आणि पालकांची मागणी। पुण्यातील रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये रामेश्वर पॅनलचा एकतर्फी विजय। बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला। रामेश्वर पॅनलच्या सदस्यांकडून जल्लोष। अमरावती शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर बांधल्या ग्रीन नेट। तर उन्हापासून बचाव करण्यासाठी बांधल्या ग्रीन नेट। वाहन चालकांना दिलासा मिळण्यासाठी चौकात या ग्रीन नेट्स बांधण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरामध्ये पाणी प्रश्नावरून शरद पवार गटाचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगर पालिकेसमोर आंदोलन सुरू। चुन्याच्या डब्यांची माळ घालत त्या ठिकाणी आंदोलन। रत्नागिरी तालुक्यातल्या नाणीज गावामध्ये वस्ती सुधारणा योजनेत बांधलेल्या पुलावरून आरोप प्रत्यारोप। पूल चुकीच्या जागी बांधल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप। तर योजनेतील निधी योग्य जागी वापरल्याचा सरपंचांचा दावा। पुण्याच्या भोरमधील भाटगर धरण या ठिकाणी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन चर्चासत्राचं आयोजन। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून विशेष मोहीम राबवण्याच्या उद्देशानं आयोजन। अहिल्यानगरमध्ये सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना आढळल्या मोठ्या चुका। पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। नाशिकमध्ये सिनेस्टाईल पद्धतीने आरोपीनं धूम ठोकली। भद्रकाली पोलीस ठाण्यातनं आरोपी फरार। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आमदार किरण सामंतांकडून मिरा नागपूर या रस्त्याच्या कामाचा आढावा। रत्नागिरी ते आंबा घाट रस्त्याची पाहणी। पावसाळ्यापूर्वी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचेही सामंतांचे आदेश। बुलढाण्यातील दिशा समितीच्या बैठकीमध्ये प्रतापराव जाधवांकडून केंद्राच्या योजनांचा आढावा। सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे जाधवांचे बैठकीत निर्देश। तर गोंदिया आगाराला 10 नवीन बसेस मिळणार। लांब पल्ल्यांसाठी नवीन बसेस मिळणार असल्याची आगार प्रमुखांची माहिती। नवीन बसेसमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार।